नमस्कार मंडळी, मी श्रीधर कबाडे आणि स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र अपडेट गुरु या चॅनलवर। तर आता लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। सरकारने नवीन नोटीस काढलेली आहे। तर चला पाहूया की नवीन नोटीस काय आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे, जिल्हा परीक्षक पुणे, दिनांक 10/12/2024। उपरोक्त विषयात्वने आपणास कळण्यात येते की या कार्यालयाचे असे निष्कर्षास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजाकडून रील्स व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्वरूपात कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे उपस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्या लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। तर या नवीन नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे पडताळणी काय होणार नाही। ज्यांना आधी पैसे मिळाले आहेत म्हणजेच आचारसंहिताच्या आधी ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांना पैसे मिळणार। नवीन फॉर्म विषयी अजून काही अपडेट आलेलं नाही। जर आलं तर चॅनलवर तुम्हाला कळेल, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।